चला टायटन 11 आपलं 12th मॅन पाठवून द्यायचंय. चला जे समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही त्या स्टेडियम मध्ये जाऊन बसा. जे उभा आहेत ते विक्रम तुमच्या बाजूच्या सर्व स्टेडियम मध्ये पाठवून द्या. त्याचबरोबर आमचे मित्र हिंदी समालोचक अरशद भाई इधर ज्वाइन झाले हैं. क्वार्टर फाइनल के एक आवाज सुनने के लिए बहुत सारे यहाँ पर दर्शक रुके. इसके बाद के मुकाबले में आप जरूर यहाँ पर कमेंट्री कीजिए क्योंकि दोनों भी टीम पुणे से आई है. थोड़ा सा आपका आवाज सुनने के लिए. इसके बाद क्वार्टर फाइनल मैच है पर्वती बनाम वानवड़ी टीम इशिका 11 मोरिया का उसके बाद है. तो आप यहाँ पर तशरीफ रखिए. चला सामना सुरू करून घ्या. आसिफ गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे नो बॉल. अंपायर्स इथे कॉल करतायत नो बॉल आहे. इथे समोर जे भगवान सर आहेत सर्व आमचे आयोजक कमिटी थोडंसं विनंती आहे थोडं साईडला थांबा. शुभम थोडं साईडला थांबा. फैजल आणि निखिल दोन बॅटर मैदानाच्या 3 षटकाचा सामना. इथे व्हाईट बॉल नो बॉल प्लस व्हाईट. फ्री हिट अजून देखील कंटिन्यू असणार आहे. अंपायर इथं इशारा करताना पाहायला भेटतात. याच्यानंतर लगेच मॅच आहे इशिका 11. टॉस साठी एक सदस्य थांबून ठेवा इथं. आसिफ परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. फ्री हिटचा बॉल होता ऑन साइडला फटका खेळला. शॉट मध्ये खेळाडूकडनं झालेली चूक. इथे एक धाव इथं सिंगल घेताना पाहायला भेटतो खेळाडू. 4 धावा धाव फलकावरती. दुसरा चेंडू इथं हाताळलाय पहिला ओव्हर मध्ये. चार रन आतापर्यंत खर्च केलेत. 2 चेंडू इथं हाताळताना पाहायला भेटतात. विकेट केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेला जाताना पाहायला भेटतोय. 1 बाउन्स चौकार 4 धावा. शेवटचा चेंडू जुना बॉल. चला शुभम जुना बॉल द्या मैदानाच्या आत. पहिला फ्लाइट दिली होती स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू आला डायरेक्ट हिट. इथं निखिल बाद होतोय. पहिला इथं गडी बाद होताना पाहायला भेटतोय. विकेटचं पथक रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय तो पहिला. षटक समाप्तीचा इशारा येतोय अंपायरचा. एका षटकानंतर धाव फलकावरती धाव संघ झाली ती 10 धावा 1 फलंदाज बाद.
बॉलर्स नेम काय टायटन तुमचं 12th मॅन पाठवून द्या ना इथं 12th मॅन पाठवून द्या तुमचं बॉलर्स नेम काय फलंदाज बाद आहे बॅट हवेत होती परत एकदा रनआउटची संधी इथे रनआउटची संधी होती परत एकदा दोन इथं एक धाव शॉट एकच धाव इथं मिळताना पाहायला भेटते त्याचबरोबर आतापर्यंत दोन फलंदाज रनआउट झालेत अफजल आजुल देखील स्ट्राईक वरती फैजल आजुल देखील स्ट्राईक वरती त्याच्यासोबत श्याम परत एकदा चेंडू डॉट आज जर पाहायला गेलं तर ह्या विकेट वरती अगदी गोलंदाजाचा बोलबाला सध्याला सुरू आहे प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक टीम मध्ये इथे गोलंदाज हेवी होताना पाहायला भेटत या विकेट वरती मातीचा विकेट त्याचा पूर्णपणे फायदा उचलतात शॉर्ट पिच चेंडू परत एकदा बॅटीची काढा इथे चेंडू इथे एक धाव सिंगल इथं प्राप्त होताना पहिला डिक्लेअर झोन मध्ये इथं चेंडू जातोय 13 धावा धाव फलकावरती हो परत एकदा इथे चेंडू डॉट येताना पाहायला भेटतोय इथं थोडस षटक संपलंय इथं 2 षटकानंतर धावफलकावरती 14 धावा 2 फलंदाज बाद चला घाई करा स्पीडअप करा गोलंदाजाचं नाव काय वा अलाउद्दीन सुंदर कॅच जमशेद मैदानाच्या आत एका हातने इथं एका हातात झेल टिपतोय आणि फलंदाज इथं खेळ समाप्त करतोय बजरंगच का फलंदाज फलंदाज कोण आहे बजरंग 11 तुमचं 12th बॅट पाठवून द्या बजरंग 11 12th मॅन हो परत एकदा डॉट डॉट परत एकदा चेंडू येतो डॉट भन्नाट वेगा इथं टाकतोय अलाउद्दीन मैदानाच्या आत गोलंदाजी करतोय अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहे पाहूया शेवटचे 3 चेंडूवरती चौथा चेंडू डॉट इथं एका रेंज मध्ये गोलंदाजी करतोय एकदम अँगल धरून इथं गोलंदाजी सध्याला सुरू आहे अलाउद्दीन या संघा गोलंदाजाकडनं
व प्रत्येक स्लाइस केलं पॉइंटच्या दिशेने खेळाडू तिथं फंबल होताना पाहायला भेटतोय. एक धाव इथं पळून पूर्ण करतो फलंदाज. 5व्या चेंडूवरती एक धाव येताना पाहायला मिळत. 15 धावा शेवटचा चेंडू. जो इथं हारेल तो या स्पर्धेमधून बाहेर जाणार आहे. प्रत्येकदा खोलवर पडला चेंडू तो हो नैसर्गिक अडथळा. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसरी घेताना पाहिजे होतं. इथे आसिफ कडनं देखील झालेली चूक. 2 धावा इथे पळून पूर्ण करतोय. 17 धावा धावफलकावरती. 18 धावांची गरज जिंकण्यासाठी टायटन या संघाला. 17 झालेत, 18 करायचेत. चला बजरंग लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपण बजरंग 11 इशिका 11 आणि पर्वती 11 कॅप्टन आपण लगेच यायचंय. इशिका 11 पर्वती संघ कॅप्टन टॉस साठी यायचं इथे लगेच. मोरिया वॉरियर्स आणि जानता राजा प्रतिष्ठान आपले सर्व खेळाडू बोलून घ्या, कारण की क्वार्टर फायनल झाल्यानंतर लगेच तुमची मॅच आहे. जानता राजाचे इथे मला वाटतं 4 खेळाडू येऊन बसलेले आहेत. मोरिया वॉरियर्सचे देखील खेळाडू आलेले आहेत. इशिका 11 सूरज क्षीरसागर आहेत का इथं? इशिका 11 चला इशिका 11 नवीन बॉल फेका मैदानाच्या आत. सूरज चला या लवकर. आले का? चला सर्व खेळाडू घेऊन लवकर या, कारण की लगेच आपण ही मॅच झाली की लगेच तुमची मॅच आहे. प्रवीण हलक्या हाताने स्टेअर करताना पाहायला भेटत. फॉलो थ्रो मध्ये इथं गोलंदाज चेंडूवरती गेलो होता, पण इथं सिंगल इथं घेतोय फलंदाज. इशिका 11 या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दीपक बॉलरचं नाव काय? ऋतिक. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत. 18 धावांचा पाठलाग करताना अजून देखील 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. बिगिट केला परत एकदा चेंडू हवेत.
खेळाडू तिथं कुठलाही अवेलेबल नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. तेरा चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 12 धावांच्याकडे शेवटचा चेंडू आहे. रिव्हर्स खेळला होता. दीपकच्या डोक्यावरनं फटका इथे सजवताना पाहायला भेटतो. आतिश इथं बॅकअपला होता. दुसरा धावाचा प्रयत्न. आसिफ इथे क्रीज मध्ये पोहोचलाय. 2 धावा इथं पूर्ण करताना पाहायला भेटतात. षटक संपलं तो एका षटकानंतर 8 धावा. इथं 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. इशिका 11 तुम्ही सर्व खेळाडू आहेत का तुमच्या इथं जागेवरती? लवकर मागून घ्या, कारण की जर टाइमवरती आलं तर एखादी ओव्हर कमी होणार आहे 100%. त्यामुळे घाई करा. फैजल गोलंदाजी मार्क वरती. 11 चेंडू मध्ये इथे 9 धावांची गरज. 12 मध्ये 10 पाहिजे होते, आता 11 मध्ये 9. विकेट केलाय तिथे. सुंदर कॅच. उडी मारून इथे 2 हातात झेल टिपतोय फलंदाज. इथे आसिफ होतोय बात. दहा चेंडू मध्ये 9 धावांची गरज. सर्व लोकल खेळाडू आहेत आणि पूर्ण योगदान देताना पाहिलं होतं आपल्या टीम साठी. 10 चेंडू मध्ये अजून देखील 9 धावांची गरज. फैजल परत एकदा. पहिला बॅटने खेळणार डीप मध्ये खेळाडू आहे. 1 धाव इथं पूर्ण करतोय. एका धावाच्या साहाय्याने स्कोर कार्ड वरती 10 धावा. 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 9 गेंद्यावर 8 रन की जरूरत. परत एकदा विकेट केलाय. चेंडू हवेत आहे. खेळाडू तिथं कॅच पकडतोय. या मॅच मधला दुसरा कॅच तरी टिपलेला आहे. झेल टिपलेला आहे आणि कॅच देखील पकडलेला आहे. फलंदाज इथे बाद होतोय. कमबॅक करून देणारा हा षटक होता. फैजलने अगदी 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना या ओव्हर मध्ये 2 फलंदाज बाद केले. आपल्या संघाला इथं पुन्हा आगमन करताना पाहायला भेटतोय.
ओहो शरीर मारा इथे एक धाव इथे पळून घेताना पाहायला भेटतोय षटक संपले ते दोन दोन षटकर धाव फलकावरती धाव संघ झाली ती 11 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज 6 गेंद्यावर 7 रन की जरूरत चला बाकीचे सगळे जागेवरती थांबा बॉलिंग कोण टाकणार ते फक्त या कंपल्सरी चेस आहे हे देखील या स्पर्धेचा नियम आहे 6 चेंडूमध्ये तुम्हाला 7 धावा इथे बनवावच लागणार आहे एक गोलंदाज एकच ओव्हर हाताळणार आहे त्यामुळे विनंती आहे चला कीपर लवकर घाई करा तुम्ही स्पीडअप करा विशाल 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज इथे जिंकण्यासाठी चला कीपर घाई करा तुम्ही थोडस स्पीडअप करा तीन धावा चला स्पीडअप करा बॉलर चेंज झाले बॉलरचं नाव कळवा चला अंपायर त्यांना शेवटचा कॉल द्या जर बॉलर नसतील तर इथे समोरच्या संघाला विजय घोषित करावा लागेल पहिला षटक या गोलंदाजाने टाकले ऑलरेडी अंपायर ओव्हर टाकली ऑलरेडी यांनी मग समोरचा संघ विजय झालाय मग विकास सर बघा विकास सरांना बेटा खुर्चीवरती बसलेला त्यांना
वाईट बॉल आहे, 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. परत एकदा वेगाने टाकला होता चेंडू, विकेट किपर कडनं झालेली चूक. चला क्लिअर लक्ष द्या गोलंदाजी मार्क वरती. हिट केलाय चेंडू इथे सीमारेषा पार, षटकार. चला इशिका 11 मैदानाच्या आत जायचं, लगेच पळत जायचं सर्वांनी. याच्यानंतरचा होणारा सामना मोरिया वॉरियर्स त्याच्या विरोधात जानता राजा प्रतिष्ठान, दोन्ही कॅप्टन यायचे. चला लवकर जायचंय, अजून एक आम्हाला मॅच खेळवायचे 5, त्यामुळे विनंती लवकर जावा आत.